एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज पडणार असून चालक तथा वाहक पदांबरोबरच अन्य काही वर्गातील पदं देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत। त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली होती, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला 2024 पर्यंत मनाई केली होती। तथापि येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भरती करणं अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या 307व्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। तसंच हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत असल्यामुळे भविष्यात वाढत्या चलनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येणार आहे। त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवण्यात येईल। अभियंत्यांची रिक्त पदं भरणार असून सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं। अनेक ठिकाणी चांगलं शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागेबाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार असल्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं।